दर्शक हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत आमचे युवा मित्र श्री गणेश सिंघन यांच्याशी. राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहोत. गणेशजी, युवकांसाठी स्वयंरोजगार, उद्योजकता याविषयी आपलं मत काय आहे ते आम्हाला कळलं तर बरं होईल. रवीजी, तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे. स्वयंरोजगार तर सर्व काही आले. युवकांनी आजकालच्या जगात, कॉम्पिटिशनच्या जगात नोकऱ्यांची संधी खूप कमी आहे. तर युवकांनी नोकरीच्या मागे न लागता छोट्या मोठ्या व्यवसायापासून, घरगुती उद्योगापासून सुरुवात करावी. छोटे व्यवसाय चालू करावे. एखादी चहा कॅन्टीन असू द्या, वडापावचं स्टॉल असू द्या, भाजी विक्री असू द्या, अशा छोट्या छोट्या व्यवसायातून सुद्धा आणि बऱ्याच छोट्या उद्योगामध्ये जास्त पैसे मिळतात आणि हळूहळू आपण त्याचा एक ब्रँड तयार करू शकतो. आता बरेचसे चहाचे ब्रँड झाले, बरोबर आहे. ते काय लगेच एवढे मोठे झाले नाहीत. ब्रँड सुरुवात कुठेतरी केली, त्यांनी छोट्यापासूनच केली. ती अगोदर एक दुकान होतं, त्यानंतर जगातले खूप उद्योग असे आहेत की ज्यांची सुरुवात छोट्यातून झाली. हो, आता चहाचा विषय निघाला तर आपले पंतप्रधान देशाचे चहा विकत होते पहिल्यांदा रेल्वे स्टेशनवरती. अंबानी साहेब हे पेट्रोल पंपावर कामाला होते. अदानी पेपर विकायचे. हे त्यांनी छोट्या व्यवसायातूनच त्यांना त्यात प्रेरणा मिळत गेली आणि त्यात सातत्य राहिल्यामुळं ते आज एवढ्या मोठ्या पदावर आहेत आणि एवढे मोठे कार्य करू शकतात. तर युवकांनी छोट्या छोट्या व्यवसायापासून सुरुवात करावी आणि एक उद्योग करण्याच्या ऐवजी एका व्यवसायावर डिपेंड न राहता मल्टीपर्पज बिझनेस चालू करावा. म्हणजे मल्टीपर्पज उद्योग चालू करावेत, जेणेकरून दोन पैसे त्यातून, दोन पैसे यातून असं प्रगती होत राहील. आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की आपल्या परिसरात मध्ये प्रत्येक, आता पंढरपूर आपलं गाव आहे, मग त्याच्यामध्ये अगरबत्ती, कुंकू, बुक्का, चुरमुरे, तीर्थक्षेत्र फेमस आहे. तीर्थक्षेत्राशी निगडीत आपण व्यवसाय करू शकतो. आता आपल्याकडे लॉजिंग साठी जर मोठे हॉटेल्स नसतील तर तुम्ही होमस्टे चालू करा. आज होमस्टे खूप मोठा बिझनेस आहे. खूप मोठा. प्रत्येक पर्यटन ठिकाणी तुम्हाला हॉटेल्स पेक्षा, मॉल्स पेक्षा होमस्टे परवडतात. तुम्ही ऑनलाईन तुमचे त्याची एकदा गुंतवणूक होते, पण नंतर परत ते उत्पन्न चालू. घरातले एक दोन खोली जरी असतील तर ते व्यवस्थित करून तिथं तुम्ही होमस्टे सर्व्हिस चालू करू शकता. तिथंच तुम्ही एखादं कॅन्टीन चालू करू शकता. सोबतच समांतर समांतर चहा, बिस्किट, म्हणजे एकाच ठिकाणी दोन संधी तुमच्या आल्या. दोन संधी तुमचे बिझनेस तुम्हाला घरातून चालू करता येतात. असा विचार करावा युवकांनी. नोकरीच्या संधी मिळाल्या तर सोडू नयेत. नोकरी ज्याला पाहिजे त्याला मिळणारच आहे, कारण का स्पर्धा खूप मोठी आहे. बरोबर आहे. पण नोकरीच्याच माग धावत राहणे आणि बाकीचे बिझनेस वाट बघत बसणं चुकीचं आहे. एक ठराविक काळापर्यंत नोकरीचं ठीक आहे. आता आहे त्यातून सुरुवात करा. छोट्या व्यवसायापासून सुरुवात करा. आज ना उद्या तो व्यवसाय मोठा करण्याच्या हिशोबानं तुम्ही त्यात स्वतःला झोकून द्या. म्हणजे नोकरीसाठी प्रयत्न करणं का वाईट नाही, परंतु समजा नोकरीची संधी जर कमी असेल तर व्यवसायाची जोड जर लावून घेतली आणि व्यवसायामध्ये विविधता आणली तर आपल्याला आपली स्वतःची प्रगती करता येईल आणि त्या योग्यच राष्ट्राची पण प्रगती करता येईल. खूप खूप धन्यवाद. टीमवर्क, पॉवर आणि जोशाने भरलेला प्रत्येक स्मॅश. व्हॉलीबॉल म्हणजे खेळ नाही, तो उत्साहाचा स्पोर्ट आहे. साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आले आहे प्रीमियम व्हॉलीबॉल सेट्स. इथे उपलब्ध आहेत टुर्नामेंट क्वालिटी व्हॉलीबॉल्स, सॉफ्ट टच ट्रेनिंग बॉल्स, मजबूत व्हॉलीबॉल नेट्स, पोस्ट सेट, पंप, गुड क्वालिटी स्टँड्स आणि खेळासाठी लागणारे प्रत्येक उपकरण. या सेटची वैशिष्ट्ये: स्मूथ ग्रिप, सॉफ्ट टच, टिकाऊ लेदर व रबर मटेरियल, परफेक्ट बाउन्स आणि हवामानाला तोंड देणारे मजबूती. तुमचा गेम करा आणखी पॉवरफुल, आणखी प्रोफेशनल.